नाना पटोले यांनी निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। निवडणूक आयोगाने जिथे मतदान वाढलं त्या मतदान केंद्राचं व्हिडिओ फुटेज जाहीर करावं अशी मागणी नाना पटोले यांनी केली। निवडणूक आयोगाच्या भोंगळ कारभारामुळे आयोगाच्या निष्पक्ष आणि पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होतं आणि लोकशाहीसाठी हे धोक्याचं आहे असं नाना पटोले म्हणतात। तर जितेंद्र आव्हाडांनीही यावरून निशाणा साधला। दरम्यान जे आरोप केलेत त्यावर सध्या कोणतीही प्रतिक्रिया देणार नाही असं निवडणूक आयुक्तांनी सांगितलंय। तर या संदर्भात तक्रार आल्यावर स्पष्टीकरण देऊ असंही त्यांनी म्हटलंय। निवडणूक आयोगाच्या महाराष्ट्राच्या या निवडणुकीतच निवडणूक आयोगाच्या व्यवस्थेवरच आमचा संशय निर्माण होते आहे। लोकशाहीमध्ये लोकांच्या मताचं या पद्धतीचं मत चोरायचं काम हे निवडणूक आयोगाचं नाही। महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुकीत वाढलेल्या या मतसंदर्भात विविध क्षेत्रातील लोकांमधून गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे। स्वतः केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन त्यांचे मिस्टर त्यांनी सुद्धा याच्यावरचं ऑब्जेक्शन घेतलेलं आहे। आज मस्कनी स्टेटमेंट दिलेलंच आहे की कुठलंही काय ते इलेक्शन मशीन का ईव्हीएम इज सब्जेक्ट टू हॅकिंग। हा म्हणजे असं आहे की एक ससा द्यायचा आणि हत्ती घ्यायचा। महाराष्ट्रामध्ये 5,04,313 अधिक मतं आली। ही अधिक मतं येतात कुठनं? हे महाराष्ट्र ताब्यात घेण्याचं 2020लाच यांचं ठरलं होतं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।